धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या संदर्भात आज विधिमंडळामध्ये अत्यंत महत्त्वाची चर्चा जी आहे ती घडलेली आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत भाजपचे आमदार मिहिर कोटेजा सर आहेत। सर, तुम्ही मुलुंडचं प्रतिनिधित्व करतात, तुम्ही तिथचे विधिमंडळाचे प्रतिनिधी आहात, आमदार आहात। खरं तर आता धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा प्रश्न जो आहे तो ऐरणीवरती आला आहे। त्यांना पुनर्विकसित करण्यासाठी अर्थात जो धारावीचा भूखंड आहे तो पुनर्विकास होईपर्यंत तिथचे जे रहिवासी आहेत त्यांना मुलुंडमध्ये राहण्याची जी आहे ती सोय जी आहे ती पालिकेने केलेली आहे। सत्ताधारी आमदार आहात तुम्ही, तुमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी? निश्चितच पूर्ण विरोध आहे। आधी पण होता, आज पण आहे आणि उद्याही राहणार आहे। आणि माझा मत एकदम स्पष्ट आहे। मुलुंडची भूमीचा 1 स्क्वेअर इंच भूखंड पण कोणत्याही प्रकल्प बाधित लोकांसाठी देऊ नये। मला माझ्या सरकारवरती पूर्ण विश्वास आहे। आदरणीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीजी, मला विश्वास आहे मुलुंडचा एकही इंच भूखंड देणार नाही। धारावीकरांचा पुनर्वसन धारावीमध्येच व्हावं, त्यांचा भर मुलुंडमध्ये नको। परंतु विरोधक म्हणतात की धारावीचा भूखंड जो आहे तो अडाणीसारख्या एखाद्या तिसऱ्या अर्थात प्रायव्हेट बिल्डरच्या अर्थात उद्योगपतींच्या घशात घालण्याचा हा सगळा प्रयत्न आहे। परंतु दुसरीकडे मात्र तुम्ही देखील म्हणतायत की आमचा विरोध आहे या सगळ्या गोष्टी करता की धारावीचे जे रहिवासी आहेत ते मुलुंडमध्ये येऊ नये म्हणून। माझं स्पष्ट मत आहे की कोणत्याही झोपडपट्टीचा पुनर्विकास हे इन सिटू झाला पाहिजे। अर्थात त्यांचा ते जिकडे राहतात 3 स्क्वेअर किलोमीटरमध्येच त्यांचा पुनर्विकास झाला पाहिजे। धारावीकरांना धारावीमध्येच पुनर्विकसित करावं। मुलुंडची 1 इंच जमीन पण धारावीसाठी देऊ नये, हा माझा स्पष्ट मत आहे। विरोधकांनी फेक नरेटिव्हजमध्ये आता मास्टरी केलेली आहे, PhD झालेली आहे आणि कोण कोणाला कुठे कुठे कितींदा भेटला याची माहिती माझ्याकडे आहे। परंतु पालिका या सगळ्या गोष्टींवरती ठाम आहे, पालिकेवरती तुमची सत्ता आहे। अर्थात पालिकेमध्ये उपनगरमध्ये तुमचे पालकमंत्री आहेत, तरी देखील या सगळ्या निर्णय जे आहेत ते पालिकेकडनं केले जातात। अर्थात अधिकारी तुम्हाला जुमानत नाही का सत्ता? हे बघा, महानगरपालिका हे महाराष्ट्र राज्य नाही। महानगरपालिका सध्या ॲडमिनिस्ट्रेटरच्या कंट्रोलमध्ये आहे आणि म्हणून मी सांगितलं मी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना भेटणार। लँड जिहाद आणि लँड जिहाद आणि वोट जिहादची तुम्ही संपूर्ण संकल्पना काढलेली होती भाजपकडनं। आता या लँड जिहाद हे सगळं प्रकरण जे आहे हे लँड जिहादकडे मोडतं का? ज्या पद्धतीने धारावीमध्ये सर्वाधिक मुस्लिम समाज आहे तो जर पुनर्विकसित होत असेल आणि तुमच्या इथं येत असेल तर वोट जिहाद, लँड जिहादचा हे दोन्ही मुद्दे तिथे तुमच्या मुलुंडमध्ये उपस्थित होते। हे बघा, माझं मत स्पष्ट आहे। धारावीकरांचा पुनर्वसन धारावीमध्ये व्हावं। मुलुंडमध्ये 1 स्क्वेअर इंच पण जागा हे मुलुंडकरांना सोडून कोणासाठीही देण्यात यावी नाही असं माझं स्पष्ट मत आहे। जे लँड जिहाद आणि वोट जिहाद म्हणतात ते आपण ऑलरेडी बघितलेलं आहे। आज लँड जिहादचा मुद्दा मी ऑलरेडी मांडलेला होता सभागृहात। कशा प्रकारे सोनापूर असो, भांडूपचा, मानखुर्द असो, छत्रपती शिवाजीनगर, लोटस कॉलनी, बैंगनवाडी इकडे झोपडपट्टीमध्ये 3-3, 4-4 माळे आपल्याला बघायला भेटतात आणि महानगरपालिकाचे अधिकारी दुर्लक्ष करतात, कारवाई करत नाही। हे दोन्ही मुद्दे आपण बघितलेले आहेत आणि हे फेक नरेटिव्ह नाही आहे, याचे पुरावे आहेत। अधिकाऱ्यांमुळे तुम्हाला सत्ताधाऱ्यांना अडचण होते का? ज्या पद्धतीने तुम्ही म्हणतायत की 3-3, 4-4 माळ्यांच्या वस्ती या मुस्लिम समाजाकडनं उभ्या केलेल्या आहेत, अनधिकृत आहे, त्यांना अधिकाऱ्यांचा संपूर्ण वरदहस्त आहे, या सगळ्या गोष्टी तुमच्या विभागात सुद्धा घडणार, त्यामुळे तुमचा हा सगळा विरोध आहे का? नाही, हे बघा, मुलुंडमध्ये तर स्पष्टपणे पूर्ण विरोध आहे आणि धारावीकरांना धारावीमध्येच पुनर्वसन करावं हेच आमची मागणी आहे।
धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. मुलुंडचे भाजपचे आमदार मिहिर कोटेजा आपल्यासोबत बोलत होते. विधिमंडळामध्ये आज चर्चा झाली की संपूर्ण धारावी पुनर्वसन प्रकल्पामधले जे रहिवासी आहेत त्यांचं पुनर्वसन जे आहे ते मुलुंडमधल्या भूखंडामध्ये व्हावं अशी जी मागणी आहे, असा जो आदेश आहे तो मुंबई महानगरपालिकेकडनं पारित करण्यात आला आहे. परंतु या सगळ्या गोष्टीला स्थानिक आमदार आणि सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले मिहिर कोटेजा यांचा विरोध आहे. माझा सरकारवरती पूर्ण विश्वास आहे आणि मी लवकरच या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी मत जे आहे ते आपल्यासोबत स्पष्ट केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू कसबेसह अक्षय मंगणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.